युवा संघटनेची ताकद अमोलदादा यांनी जे काही सांगितले हे खूप चांगले आहे, परंतु यातून वाद काही होऊ नयेत एवढीच माझी इच्छा आहे. आणि वाद होऊ नयेत यासाठी सर्वांनी विचारांनी निर्णय घ्यावेत. जे काही निर्णय घेतील ते पूर्ण विचार करून घ्या. बैल घेताना संघटनेचे पदाधिकारी सोबत घ्या, त्याचा करारनामा रितसर करा आणि खरेदी विक्री संघ किंवा बाजार कमिटी आहे प्रत्येक तालुक्याची, त्याच्यामध्ये त्याची नोंद ठेवा, म्हणजे काही अडचणी निर्माण होणार नाहीत. आणि हे सगळं करत असताना मगाशी काही मुद्दे उपलब्ध झाले की मुंबई संघटनेकडे बाबा एवढे एवढे पैसे शिल्लक आहेत, आपल्या संघटनेकडे काही पैसे शिल्लक नाहीत. तर त्यासाठी मी आज एक घोषणा करतो, एक छोटीशी. कोरेगाव तालुक्याच्या वतीनं काल आपला सर्वांचा मुळाचा सण झाला बेंदूर. त्या सणानिमित्त मी माझ्या वतीनं संघटनेसाठी दरवर्षी बेंदराच्या दिवशी 21,000 रुपयाची वर्गणी मी संघटनेसाठी जमा करीन. आणि ही वैयक्तिक माझ्यातर्फे नाही तर कोरेगाव तालुका कमिटीच्या वतीने हे मी पावती करीन, माझ्या नावाने मी पावती करणार नाही. आणि हे बोलून थांबतो. आणि ही संघटना अशीच वाढत राहावी हा आपला नाद आहे, आपल्या वडिलोपार्जित नाद आहे, हा आपण कायम टिकवला पाहिजे. यासाठी आपण कुठेही मागे सरून जायचं नाही, सर्वांनी ताकदीने पुढे जाऊयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.